मागील जवळपास 4 महिन्यांपासून आपण जे या लोकांना बघत आहात, यांना इथल्या महानगरपालिका प्रशासनाने शहर विकासाच्या नावाखाली बेघर केलेलं आहे। आणि तेव्हापासून हे सर्व लोक या ठिकाणी हे कलेक्टर ऑफिस आहे जे आपण इथे बघितलं, याच्यासमोर लोकशाही मार्गाने कुठल्याही सरकारला कुठल्याही प्रकारे त्रास न देता ऊन वारा थंडी पाऊस सर्व काही सहन करून इथे आंदोलन करत होते। परंतु सरकारला कुठल्याही प्रकारची जाग न आल्याने 1 ऑगस्टपासून 2025 पासून 1 ऑगस्टपासून 2 दिवसापासून हे जवळपास इथे हे उपोषणाला बसलेले आहेत। आता आपल्यासमोर हे जे बेघर लोक जे आंदोलन करत आहेत त्यांच्यामधलेच एक आंदोलनकर्ते आहेत सुनील साळवे सर। या काय नेमकं काय परिस्थिती काय चालू आहे सध्या? आज आमच्या आंदोलनाला 3रा दिवस आहे। जवळपास 54 ते 55 तास झालेले आहेत। इथं अन्न पाण्याशिवाय सगळे महिला बसलेले आहेत, काही माझ्यासोबत आंदोलक बसलेले आहेत। आम्ही प्रशासनाला गेलं 128 दिवस झाले विनंती करतो आहे, लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतो आहे, निवेदनं देतो आहे आणि आमचा जगण्याचा आर्टिकल 21चा अधिकार मागतो आहे। आम्ही काही प्रशासनाला शासनाला भीक मागत नाही। आम्ही या देशाचे मूळचे नागरिक आहोत, आम्ही या देशाचे मूलनिवासी आहोत, आम्ही या देशाचे कर देणारे लोक आहोत। म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो आहे, मागणी मागतो आहे, आम्ही आमचा अधिकार मागतो आहे। गेले 128-29 दिवस झाले आणि आज आम्ही उपोषणाचा आमचा 3रा दिवस आहे। प्रशासनाचं कुणीही आमच्याकडं बघायला तयार नाही। आज महानगरपालिकेचं वैद्यकीय पथक आलं होतं, त्यांनी वैद्यकीय तपासण्या करून इथल्या काही 2-3 महिलांची आणि माझीसुद्धा प्रकृती खालावलेली आहे। तर प्रशासनाला लवकर विनंती करतो परत एकदा की आमचं मागण्या मान्य कराव्यात, आमचा अधिकार आम्हाला देण्यात यावा। आम्ही उपोषण स्थगित करणार आहोत। बघा, मागच्या जवळपास 4 महिन्यापासून हे सर्व लोक इथे बसलेले आहेत आणि यांची उपोषण करण्याची अशी काही कुठल्याही प्रकारची इच्छा नव्हती, परंतु सरकारला आजपर्यंत कुठल्याही प्रकारची जाग आलेलीच नाही आहे। मग सर ते शेवटी करायचं तर काय करायचं आणि शेवटचा उपाय म्हणून हे सर्व लोक इथे उपोषणाला बसलेले आहेत। तुम्ही बघतच आहात सर्वांची परिस्थिती कशी आहे। आज 2 तास जर आपल्याला वेळेवरती जेवण नाही भेटलं तर आपली परिस्थिती काय होती। आणि 2-3 दिवसापासून हे सलग इथे बसलेले आहेत। इथे आणखी एक ताई आहे। ताई, काय सांगू इच्छिताल? सरकारला हेच सांगते, आमच्या मागण्या मंजूर करा, आम्हाला बेघर लोकांना घरं द्या। आमची तब्येत बरोबर नाही आहे, माझी BP कमी झाली, सरकारनं लवकर नोंद घ्या आमची। मी भास्कर गंगावणे, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक जिल्हा अध्यक्ष या नात्याने हे जे काय बेघर आंदोलन करते आहे, उपोषणाला बसलेले आहेत, यांच्यासाठी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचा पूर्ण पाठिंबा राहील आणि शेवटपर्यंत पाठिंबा राहील। MNT न्यूज़ नेटवर्क को सब्सक्राइब करें, लाइक और फॉलो करना ना भूलें। साथ ही बेल आइकॉन दबाकर जन जागृति की मुहिम में जुड़े रहें।